आणखीन एक भीषण गोष्ट त्या देशात घडतेय. आणि त्याचा संबंध थेट भारताशी असू शकतो. त्यातून भारताला काहीतरी शिकण्यासाठी आहे. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आहे हल्ला स्पेनवर, धडा भारतासाठी. नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. स्पेन, अलीकडच्या काळात स्पेन हा देश खूप चर्चेत होता. याचं कारण स्पेनने अर्जेंटिनावर अत्यंत थरारक असा विजय मिळवला आणि तोही फिफा वर्ल्ड कप. अमेरिकेत झालेल्या फिफा वर्ल्ड कप मध्ये स्पेनने अर्जेंटिनावर विजय मिळवला. त्याच्या आधी उपांत्य फेरीत मला वाटतं फ्रान्सवर आणि त्याच्या आधी बेल्जियमवर उपांत्य फेरीत त्यांनी विजय मिळवला होता आणि संपूर्ण स्पेनभर एक आनंदाची लहर आली होती. स्वाभाविक आहे, 16 वर्षानंतर जेव्हा देश जागतिक स्तरावरची अशी स्पर्धा जिंकतो आणि स्पेनमध्ये फुटबॉल हा तर त्यांचा श्वास आहे, त्यामुळे संपूर्ण देश अत्यंत आनंदी होता. त्याच वेळेला युरोपाला सध्या वणव्यांनी ग्रासून टाकलंय. टर्की, फ्रान्स, युके या देशांना अनेक बाजूंनी वणव्यांनी आता वेढून टाकलेलं आहे आणि तेच वणवे आता स्पेनच्या इतके जवळ आलेत, म्हणजे अगदी माद्रिद त्यांची राजधानी याच्यापासून काही अंतरावर येऊन ते वणवे ठेपलेत. जवळपास 3 लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आणि संपूर्ण माद्रिदभर सध्या विषारी वायूचे ढग आणि अत्यंत प्रदूषित हवा याचा सामना स्पेनच्या नागरिकांना करावा लागतोय. हे वणवे विझवायचे कसे अशा विवंचनेत संपूर्ण देश असताना त्या वणव्यांपेक्षाही आणखीन एक भीषण गोष्ट त्या देशात घडतेय आणि त्याचा संबंध थेट भारताशी असू शकतो. त्यातून भारताला काहीतरी शिकण्यासाठी आहे. म्हणूनच आजचा हा कार्यक्रम आहे हल्ला स्पेनवर, धडा भारतासाठी. भारत आणि स्पेन यांच्यामध्ये तब्बल 7,500 किलोमीटर एवढं अंतर आहे. मग तुम्ही म्हणाल की स्पेन मध्ये जे घडतंय त्यातून भारताला शिकण्यासारखं काय असणार? एक तर स्पेनचं पॉप्युलेशन जेमतेम 5 कोटी, भारताचं 140 कोटी. दोघांमध्ये तसा फार मोठा व्यापारी संबंध आहे, राजनैतिक संबंध आहे असंही काही नाहीये. पण तरी देखील जे घडतंय त्यातून भारतासाठी खूप काही शिकण्यासारखं आहे. स्पेनमध्ये घडणाऱ्या घटनांतून आपण सावध राहायला हवं, काही सतर्कता बाळगायला हवी. त्यापेक्षा सुद्धा काही जाणीवा नव्यानं जागृत व्हायला हव्यात. याकरताच आजचा हा खास कार्यक्रम. सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांसाठी स्पेन नेमकं कुठे आहे आणि ते आफ्रिका खंडाशी कसं निगडीत आहे याच्याबद्दल बोलूया. संपूर्ण युरोपची जी उत्तर किनारपट्टी आहे त्यातलं एक अत्यंत महत्वाचा देश म्हणजे कुठला असेल तर तो स्पेन. जशी आपल्याकडे होर्मुझची समुद्रधुनी आहे की जी एका ठिकाणी फक्त 39 किलोमीटर रुंद एवढी आहे, तेवढीच इकडे जिब्राल्टरची समुद्रधुनी आहे आणि त्या बाजूला आफ्रिका खंड आणि या बाजूला युरोप आणि त्या युरोपातला स्पेन असा देश. आता ही जी समुद्रधुनी आहे त्याचा जी रुंदी आहे ती अत्यंत कमी आहे. आता इकडेच तर खरी मेख आहे. युरोपच्या बाजूला असणारा स्पेन याचा एक भूभाग हा चक्क आफ्रिका खंडात आहे. म्हणजे त्याचा जमिनीशी संबंध आफ्रिका खंडाशी असला तरी तिथे राज्य, शासन, झेंडा, तिथले लोकप्रतिनिधी, तिथली अर्थव्यवस्था या सगळ्यावर नियंत्रण जर कोणाचं असेल तर ते स्पेनचं आहे. आणि त्या भागाचं नाव आहे स्योटा शहर. आणि त्या स्योटा शहरमध्येच एक भीषण गोष्ट घडली आहे ज्यातून भारताला शिकण्यासारखं पुष्कळ काही आहे. आता हे स्योटा शहर जे आहे ते अतिशय छोटं, टुमदार, जेमतेम 83,000 लोकवस्तीचं शहर आहे. या स्योटा शहरावर मागच्या 4 दिवसामध्ये
चक्क आक्रमणं झालेली आहेत. होय होय, आक्रमणं. स्थलांतर म्हणत नाहीये मी. स्थलांतरामध्ये काही लोक एका देशातून दुसऱ्या देशात इलिगली किंवा लिगली मायग्रेट करतात. पण इकडे मोरोक्कोतून तब्बल 60,000, हो हो 60,000 मोरक्कन रहिवाशांनी स्थलांतरित होऊन नाही 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 आक्रमण करत स्पेनमध्ये म्हणजे स्योटा शहरात प्रवेश केला. आणि तो प्रवेश त्यांना जमिनीच्या मार्गातूनही करता आला असता. पण तिकडे इकडे मोठी मोठी फेन्स आहेत, मोठी मोठी कुंपणं उभारलेली आहेत, 24 तास गार्ड असतो, त्यामुळे त्याला ते जमलं नाही. त्यामुळेच ते चक्क समुद्राच्या मार्गाने आले आणि समुद्रात 5 किलोमीटर पोहून त्यांनी सोटो शहरात प्रवेश मिळवला. आता तुम्ही म्हणाल की समुद्राच्या मार्गाने का आले? थांबा, तेच तर मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम पहा, त्या 60,000, हो हो 60,000 आक्रमकांनी तिथल्या जाळ्या तोडल्या, तिथले दरवाजे उद्ध्वस्त केले आणि स्योटो शहरावर ताबा मिळवायचा प्रयत्न केला. त्याची ही धडकी भरवणारी दृश्य. मुळात स्योटो शहरात अत्यंत अपुरं असं पोलीस दल. असं काही इतक्या मोठ्या प्रमाणात होऊ शकतं याची सुतराम कल्पना अंदाज तिथल्या सरकारला नाही. त्यामुळे एवढ्या कमी पोलीस दलांनी आणि असे 60-70 हजार लोक जर एकदम आक्रमण करून आले, अगदी निशस्त्र जरी ते असले तरी त्यांच्यावर गोळ्या घातल्या तर पुन्हा मानवाधिकाराचा प्रश्न संपूर्ण जगात येऊन आपली छितू होईल. त्यामुळे करावं काय असा पोलिसांसमोर प्रश्न पडला आणि बघता बघता तिथल्या घरांवर धडका मारू लागले हे 60,000 घुसखोर आणि अर्थात मुस्लिम घुसखोर. होय, हे सर्व मुसलमान आहेत आणि त्यांनी स्थलांतरित नाही, आक्रमण करायला दुसरं मुस्लिम राष्ट्र निवडलं नाही, तर त्यांनी एक स्पेन सारखं राष्ट्र का निवडलं, तीच तर खरी मेख आहे. No, no, estaba mirando para allá y no te he visto. ही मेक सांगण्याआधी ही दृश्य तुम्ही जी पाहिलीत ना, त्यातलं धडकी भरवणारं दृश्य म्हणजे स्योटो मधल्या नागरिकांना याची फारशी सवय नव्हती. त्यामुळे अल्लाहू अकबर असं म्हणत जेव्हा तरुणांचे तांडेच्या तांडे तिथल्या गल्ली बोळातून रस्त्यावरून फिरायला लागले, हल्ला करायला लागले, त्यावेळेला हा स्पेन आहे की मोरोक्को आहे असा प्रश्न तिथल्या नागरिकांना पडला. मुस्लिम आक्रमकांचा हा नवा चेहरा आहे. याआधी मोहम्मद गझनी, मोहम्मद घोरी, अल्लाउद्दीन खिलजी, तैमूर अशा अनेकांनी आपल्या व्यतिरिक्त दुसरे प्रदेश काबीज केले, ते तलवारीच्या जोरावर. पण इकडे तलवार नाही, बंदूक नाही, फक्त आक्रमक संख्याबळ आणि त्या संख्याबळाचा एक जात हल्ला, एक प्रदेश काबीज करण्यासाठी. विचार करा, मोरोक्कोतून आक्रमक करणारे हे 60,000 मुस्लिम घुसखोर आणि त्यांच्यासमोर शांतताप्रिय जीवन जगणारे युरोपातले आणि विशेषतः स्पेन मधले 83,000 लॉ अबाइडिंग म्हणजे कायद्याचं पालन करणारे असे स्पेनचे रहिवासी. काय झालं असेल त्या शहराचं? म्हणजे हे सगळं कसं झालं माहितीये? कापणीला आलेल्या पिकावर एखादी प्रचंड मोठी तोलढाड यावी आणि बघता बघता अख्ख्या पिकाची नासाडी व्हावी, तशी अवस्था त्या शहराची काही क्षणात होऊन जाते की काय असं वाटायला लागलं. समुद्रातून पोहून 5 किलोमीटर एवढं मोठं अंतर पार करणारे हे काही सगळे पट्टीचे पोहणारे नव्हते. पण जीवाची पर्वा न करता त्यांनी नुसता प्रवेशच नाही केला, किनारपट्टीवर पाय नाही ठेवला, तर जाळ्या तोडल्या, दरवाजे तोडले. एवढे डेस्परेट ते का झाले होते? त्यांना त्यांचा देश प्रिय नव्हता का? त्यांना स्पेनमध्ये का यायचं होतं? या उत्तरातच खरी मेघ आहे. याच्याकरता तुम्हाला स्पेनचं लोकेशन नेमकं काय आहे, स्योटो शहराचं लोकेशन नेमकं काय आहे याचा अभ्यास करावा लागेल. आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे युरोपाचा उत्तर किनारा म्हणजे स्पेन आणि त्याच्या समोर अत्यंत जवळ असलेलं अशी आफ्रिका आणि त्या आफ्रिकेच्या भूमीवर असलेलं स्योटो शहर ज्याची मालकी स्पेनकडे. आता गंमत अशी झालेली आहे की या सगळ्याकडे बघताना केवळ एक मुस्लिम धार्मिक आक्रमण म्हणून नाही बघता येणार,
तर याच्यामध्ये इकॉनॉमिक अँगल आहे, म्हणजे भू आर्थिक अँगल आहे, भूसांस्कृतिक अँगल आहे आणि भू राजकीय अँगल सुद्धा आहे. आणि याची चर्चा अत्यंत बारकाईनं व्हायला पाहिजे, कारण आता ज्याची मी चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये फक्त स्पेन आणि मोरोक्को असा संदर्भ नाहीये. तर हे ऐकताना ठाई ठाई तुम्हाला कुठेतरी स्पेनच्या ऐवजी भारत दिसायला लागेल आणि मोरोक्कोच्या ऐवजी दिसायला लागेल तो पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंका. आई बात समज में. आणि तोच तर खरा मुद्दा आहे. आता सगळी स्टोरी नीट ऐका. हे बघा, स्पेन जो आहे तो युरोप मधला अत्यंत समृद्ध अशा स्वरूपाचं एक देश आहे. त्या देशामध्ये एक चांगलं शासन आहे, पोलीस आहे, चांगल्या विद्यापीठांची सोय आहे, खेळाची चांगली सोय आहे. पण मोरोक्कोमध्ये जर तुम्ही गेलात तर एज्युकेशन नाही, चांगली हॉस्पिटल्स नाहीत, रोजगार नाही. या सगळ्यामुळे मोरोक्कोची आर्थिक स्थिती ही डबघाईला आलेली आहे. तसं पाहिलं तर मोरोक्कोमध्ये फॉस्फेटचे खूप मोठे साठे आहेत. आणि 1993 साली म्हणजे लगभग आपण 91 ला जसं ओपन अप झालो, प्रायव्हेटाईज झालो, तसं 93 ला त्यांनी प्रयत्न केला. पण त्यानंतरची आलेली सरकार, त्यांचे धोरण लकवे, वारंवार तिथे होणारी स्थित्यंतरं, याच्यामुळे त्या प्रायव्हेटायझेशनचे धोकेच त्यांना जास्त भोगायला लागले. त्यामुळे झालं काय की आयात जास्त आणि निर्यात कमी. त्यामुळे सतत तुटीचे अर्थसंकल्प. बघता बघता त्यांच्यावर कर्जाचा बोजा किती झाला असेल, तब्बल 20 लाख कोटी रुपये. आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये या देशाचा नंबर जागतिक क्रमवारीत चक्क 120 इतका खाली घसरलेला आहे. दरडोई उत्पन्न जर म्हणाल तर ते 10 ते 11 लाखाच्या दरम्यान आहे. आणि हेच जेव्हा तुम्ही स्पेनमध्ये जाता तेव्हा दरडोई उत्पन्न 60 लाख इतकं मोठं आहे. आणि स्पेनची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत आहे. मोरोक्कोमध्ये आत्ता बेरोजगारीचं प्रमाण किती असेल तर ते 13% आहे. पण ऐका, 13% हे ओव्हरऑल आहे. 20 ते 30 ह्या काम करण्याच्या वयात बेरोजगारीचं प्रमाण चक्क 37% इतकं मोठं झालेलं आहे. त्यामुळे हाताला काम नाही आणि जे शिकलेले आहेत किंवा काम करायला तयार आहेत आणि काम आहे ते आपल्या कामावर खुश नाहीत, भविष्य नाही. त्यामुळे द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. त्यामुळे एकदा आपण युरोपच्या संपन्न भूमीवर पाय ठेवला, एकदा काही करून आपण स्पेनमध्ये प्रवेश मिळाला की शेंगन विजाच्या आधारे UK काय, फ्रान्स काय, बेल्जियम काय, जर्मनी काय, कुठेही आपल्याला जाता येईल आणि आपलं आयुष्य मार्गी लावता येईल. मोरोक्कोमध्ये आपल्या आयुष्याचा सूर्य काही उगवणार नाही किंवा चांद उगवणार नाही याची खात्री पटल्यामुळे या मंडळींनी जीव पणाला लावला आणि आपला देश सोडून स्पेनमध्ये वाटेल त्या मार्गाने प्रवेश करण्याकरता धाव घेतली. यात आणखीन एक गोष्ट घडली आणि त्याचा थेट संबंध तुम्हाला जंतर मंतरशी लावता येणार आहे आणि तो म्हणजे सोशल मीडियाचा रोल. स्पेनमध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल असा आला की समुद्र मार्गाने जे येतील त्यांना तुम्ही त्यांच्या देशात परत पाठवू शकत नाही. त्यांना काही दिवस जेलमध्ये ठेवून मग त्यांना स्पेनचं नागरिकत्व दिलं पाहिजे, अशा आशयाचा एक सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. बरं, त्यात जे सरकार आहे ते सरकार हे साधारणतः मध्य म्हणजे सेंटर टू लेफ्ट अशा एका थोतांड असलेल्या उदारमतवादी लिब्रांडू विचारांचं सरकार. त्यामुळे अशा प्रकारच्या स्थलांतरितांकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत उदार. त्यामुळे आतापर्यंत जे स्थलांतरित आले होते त्यांना काही दिवस जेलमध्ये टाकलं आणि नंतर त्यांच्याशी ॲम्नेस्टी म्हणजे करार करून त्यांना त्या देशाचं नागरिकत्व बहाल करण्यात आलं. आता असा जर का तुमचा थुकरट इतिहास असेल तर विचार करा काय होईल. तुमच्या ह्याच लवचिकतेचा, कणखर नसण्याचा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फायदा उठवत मोरोक्कोतून तब्बल एका दिवसात 60-70 हजार हे जे मुस्लिम तरुण होते आणि त्यात काही तरुणी देखील होत्या, त्यांनी स्पेनवर स्योटो शहरावर धावा बोलला. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, हे सर्व मुस्लिम आहेत ते जवळपासच्या आफ्रिका खंडातल्या किंवा इतर मिडल ईस्ट मधल्या वगैरे अशा मुस्लिम देशात का नाही गेले? त्यांना कल्पना आहे आपल्याला तिकडे गेलो तर फटके पडतील आणि आपल्याला पार्श्वभागावर लाथा मारून हकलून दिलं जाईल. त्याहीपेक्षा सुद्धा श्रीमंत असलेले जे मुस्लिम देश आहेत ते मुळीच त्यांना आपलेसे म्हणणार नाहीत. मग सर्वात उत्तम उपाय काय? तर ज्यांचा उदारमतवादी चेहरा आहे
आणि ज्यांना अशा शरणार्थींचा कळवळा आहे, अशा देशात जर एकदा आपण प्रवेश मिळवला तर मग पुढे पडेल ते काम पडेल त्या किमतीत करून, रस्त्यावर राहून, वाटेल तसं जगून शेवटी आपली संख्या मोठी करायची आणि मग रोजगाराची सर्व क्षेत्र काबीज करत एक दिवशी तिथला मतदार बनून हळूहळू तिथलं सरकार सुद्धा आपलं करायचं. युरोपातल्या अनेक राष्ट्रांमध्ये हे घडत आलेले आहे. बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी आणि अगदी इंग्लंड मधला काही भाग, या ठिकाणी त्या त्या देशांचं राज्य आहे का शरियाचा लॉ आहे हेच समजत नाहीये. अशी परिस्थिती या उदारमतवादी आणि काहीशा डाव्या अशा विचारसरणीमुळं अख्ख्या युरोपभर यायला लागले आणि आता त्यांना जाग यायला लागले. हा सगळा प्रकार घडल्यानंतर जॉर्ज मेलोनी, इटलीच्या जॉर्ज मेलोनी यांनी एक कडक ताकीद दिलेली आहे आणि ती कडक ताकीद अशी आहे की आम्ही शेंजनचे सहभागी सदस्य म्हणून जे स्पेनचे रहिवासी आहेत किंवा ज्यांच्याकडे स्पेनचा पासपोर्ट आहे त्यांना फ्री एंट्री देत होतो, परंतु आम्हाला या शेंगनमध्ये सहभागी होण्याचा आता पुनर्विचार करावा लागेल. या सगळ्यावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया अनेक देशातून आलेल्या आहेत. हे प्रकरण वाटतं तितकं फक्त आर्थिक नाहीये, याला जसा धार्मिक पदर आहे तोही मी तुम्हाला सांगितला, तसाच त्याला एक आंतरराष्ट्रीय जिओ पॉलिटिकल असा एक पदर आहे. पॅलेस्टाईनला सपोर्ट केला, स्पेननी पॅलेस्टाईनला सपोर्ट केल्यामुळे इस्रायल त्यांच्यावर भडकलं आणि इस्रायलनी मोरोक्कोशी हातमिळवणी केली. त्याचबरोबर स्पेनच्या बाजूला एका लष्करी स्थळासाठी अमेरिकेला जागा पाहिजे होती, त्याकरता स्पेननी काही फारसं कॉपरेट केलं नाही आणि किंबहुना नाटो देशांशी त्यांनी आपले संबंध हे वेगळ्या प्रकारचे ठेवले. त्यामुळे अमेरिका भडकली आणि अमेरिका आणि मोरोक्को यांचे संबंध उत्तम, अमेरिका आणि इस्रायल यांचे संबंध उत्तम. म्हणजे मोरोक्कोचं कसं आहे माहितीये का, जो आपल्याला पोटात अन्न देईल आणि हातात बंदूक देईल आणि डोक्यात विषारी विचार पसरवेल त्याच्याकरता आपण भाडोत्री म्हणून काम करायला तयार असलेली गुलामी मानसिकता असलेली वृत्ती म्हणजे त्याचं नाव मोरोक्को आहे की काय असं वाटण्या इतपत तिथे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण आपल्या देशाविषयी काही अभिमान, आपल्या परंपरा, आपला इतिहास, आपले आयकॉन्स, आपले आदर्श याच्याविषयीचं एक काही शिक्षण असं त्या देशात फारसं दिसत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम तिथली जी तरुणाई आहे ती तरुणाई अशी बेभान झालेली आहे, वाट फुटेल तिकडे धावते आणि सध्या ते सहारा शोधतायत तो स्पेनमध्ये त्या एका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आणि कच खाऊ आणि धोरण लकवा असलेल्या डाव्या विचारसरणीच्या सरकारमुळे. त्यामुळे काही जणांना हे मोरोक्कोनीच म्हणजे सरकार पुरस्कृत घुसखोरी आहे की काय असं वाटण्या इतपत तिथे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे मी सगळं तुम्हाला अशा करता समजावून सांगतोय की अशाच प्रकारे एक प्रदेश ताब्यात घेतला जातो आणि मग तो ताब्यात घेतल्यानंतर तिथली उदारमतवादी संस्कृती, तिथलं आधुनिकता, तिथलं विज्ञान, तिथलं शिक्षण, तिथली भाषा, तिथला उद्योग व्यवसाय हा सगळा खच्ची केला जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लेबेनॉन आहे. लेबेनॉन एका काळी अत्यंत पुढारलेला, आधुनिक, संपन्न असा देश होता. त्याला एकेकाळी त्या भागातलं पॅरिस म्हटलं जायचं. पण बघता बघता तिकडे मुस्लिम आबादी म्हणजे पॉप्युलेशन वाढत गेली आणि रस्त्या रस्त्यावर अल्लाहू अकबरच्या घोषणा व्हायला लागल्या आणि आज लेबेनॉनची अवस्था काय आहे ते आपण पाहत आहे. अशा वेळेला कणखर घर में घुसके मारेंगे असं म्हणणारं सरकार आपल्या देशात हवं असं वाक्य जरी मी बोललो ना तरी लगेच मोदी भक्त म्हणून आमच्या कपाळावर शिक्के मारतील आणि पाहिजे तसं ट्रोल करायला लागतील. पण ह्याच्याच ऐवजी आम्ही सांगितलं बॉर्डर ओपन करा, मुस्लिम घुसखोरांना आपल्या देशात घ्या. इतकंच काय तर त्यांना आपल्या देशात घेऊन सेक्युलरिझम म्हणजेच सर्व धर्म समभावाचे गोडवे गायला लागा असं म्हटलं तर मग सेक्युलरिझमचे सर्व देशीय काय आंतरदेशीय आंतरराष्ट्रीय अवॉर्ड सुद्धा आम्हाला मिळायला लागतील. पण जर का या देशांनी घुसखोरांबाबत कणखर भूमिका घेतली आणि त्याचं कौतुक जर आम्ही केलं तर मात्र आमच्यावर स्टॅम्प मारायला ट्रोल कर मागे बघणार नाहीत. मग मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की मग या देशात आम्ही काय घुसलेल्या रोहिंग्यांच्या आरत्या ओवाळायच्या का या देशात घुसलेले जे मुसलमान आहेत त्यांच्या महिरपी मांडायच्या? प्रेक्षको, घुसखोरांपेक्षा घुसखोरांचं समर्थन आणि लांगुल चालन करणारी ही डावी मानसिकता आहे ना की जी संसदेपेक्षा सडक, संसदेपेक्षा रस्ता
यावर आणि यातून होणाऱ्या रेव्होल्युशनवर विश्वास ठेवते आणि हातात आंबेडकरांचे फोटो घेऊन फिरते ना, ती या देशाची सर्वात मोठी वाळवी आहे. आणि हे सगळे बरं का, हे सगळे जण तुम्हाला जंतर मंतरवर दिसत होते. त्या जंतर मंतरमध्ये अशा अशा अनेक प्रकारच्या मुस्लिम संघटना त्यात सहभागी झालेल्या होत्या आणि डाव्या विचारसरणीच्या संघटना देखील सहभागी झालेल्या होत्या. त्यांची घोषणाच होती, संसद उखाड देंगे. आणि यावेळेला ते संसदेच्या दारापर्यंत जाऊन पोहोचले होते. कदाचित यानंतर अशी 60-70 हजार बाहेरून आलेली माणसं या देशात जेव्हा हल्ला करतील, अमृतसरमध्ये घुसतील, काश्मीरमध्ये अनंता कुपवाडा या भागात घुसतील, त्यावेळेला तिथल्या लष्कराने काय करायचं? त्यांना गोळ्या मारल्या की लगेच मानवाधिकारवाले पुढे येतील आणि त्यांना येऊ दिलं तर ते काय अनर्थ आणि सत्यानाश घडवतील याचा विचार करा. मुस्लिम आक्रमणाचा हा एक नवा पैलू, हा एक नवा अँगल आता स्योटो शहरावरच्या मोरक्कन मुसलमानांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जंतर मंतर नंतर एक गोष्ट लक्षात आली असेल की आपला देश एका टाइम बॉम्बवर बसलेला आहे. होय होय, एका टाइम बॉम्बवर. घुसखोरांना शरणार्थी म्हणून अभय देण्याकरता लढणारे जे कोणी आहेत ना, की ज्यांना चिकन नेक काटून भारतापासनं नॉर्थ ईस्ट वेगळं करायचंय. पहले भी दर्ज कर चुका हूं. 5 लाख लोग हमारे पास हैं ऑर्गेनाइज्ड, तो हम हिंदुस्तान और नॉर्थ ईस्ट को परमानेंटली कट कर सकते हैं. पर परमानेंटली नहीं तो कम से कम 1 महीने के लिए तो कट कर ही सकते हैं. आणि त्यांचं समर्थन देणारे तिकडे जंतर मंतरला जेव्हा दिसतात ना, तेव्हा तुम्हाला ही विषवल्ली किती खोल गेलेली आहे आपल्या देशात याची जाणीव होते. तेव्हा आपल्या देशावरचं आक्रमण हे बाहेरून येणाऱ्या अशा आक्रमकांपेक्षा सुद्धा या देशामध्ये लांगुल चालन त्यांचं करणाऱ्या अशा डाव्या मानसिकतेत आहे. याचा धडा आता आपल्याला मिळालेला आहे. आणि अशा प्रकारे घुसखोरांचं लांगुल चालन करणारी, मानवाधिकाराची भलामण करणारी लवचिक अशी सरकार जेव्हा दुर्दैवाने लाभतात ना, तेव्हा नुसता स्पेन नाही खड्ड्यात जात, अख्खा युरोप खड्ड्यात जातो. एकेकाळी फ्रान्समध्ये अशाच प्रकारचं उदार मतवादी धोरण युरोपमध्ये अनेक देशांनी दाखवलं. बेल्जियममध्ये दाखवलं, युके मध्ये दाखवलं. आज युके मधल्या अनेक भागांमध्ये शरिया लॉ लागू होतोय आणि 2050 साली युके मध्ये ख्रिश्चनांपेक्षा सुद्धा मुसलमानांची संख्या जास्त असणारे अनेक अनेक शहरांचे महापौर आणि मंत्री आता मुसलमान आहेत. ते मुसलमान आहेत म्हणून माझा विरोध नाहीये, पण त्या आडून जी एक मुस्लिम अतिरेकी मानसिकता येते त्याच्याबद्दल मी प्रश्न उपस्थित करतोय. दुर्दैवाने स्पेनमध्ये असा एक कायदा आला की ज्याच्यामुळं बाजूला मोरक्को सारखा देश असताना सुद्धा स्थलांतरितांसाठी असा एक कायदा आला आणि सगळ्या देशाचा खेळ खंडोबा होऊन गेला. सुप्रीम कोर्टाचे निर्णय किती महत्वाचे असतात हे लक्षात घ्या. स्पेनला शेजार मोरक्कोचा. मोरक्कोची आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थिती काय आहे त्याचं वर्णन मी मगाशी केलं. आणि भारताला शेजार कोणाचा? तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांचा. आता इथली भूराजकीय, भू आर्थिक आणि भूसांस्कृतिक परिस्थिती काय आहे याचं वर्णन मी नको करायला. आत्ताच पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये काय होतंय हे आपण बघताय. कदाचित उद्या परवा मी त्याच्यावर एक वेगळा कार्यक्रमही करेन. त्यामुळे अगदी स्पेनमध्ये जशी अवस्था आहे मोरक्कोच्या शेजाराबद्दलची, तशाच अवस्थेत आता आपण आहोत. फरक फक्त एक आहे की त्यांच्याकडे जसं उदार मतवादी आणि मानवाधिकाराची अशी महिरप आणि आरास मांडणारं सरकार आहे, तसं काही सरकार आपल्याकडे नाही. तर घर में घुस के मारेंगे असं म्हणणारं सरकार आहे. एक लक्षात ठेवा, युरोपामध्ये असे शरणार्थी म्हणून आलेले मुस्लिम ज्या ज्या देशात वाढले त्या त्या देशातली गुन्हेगारी वाढली. सरकारी वस्तूंची, सरकारी वाहतुकीची सगळी नासधूस करण्यात आली. कायदा रस्त्यावर अशा प्रकारे हातात घेणारा एक मोठा समाज आला आणि त्यातून त्या अख्ख्या देशालाच वेठीला धरण्यात आलं. आणि अंतर्गत सुरक्षा हा आता युरोपामध्ये अत्यंत महत्वाचा असा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे त्यांच्याकडे शरणार्थी म्हणून नव्हे तर अपराधी म्हणूनच पाहिलं गेलं पाहिजे. आणि म्हणून सर्वात गरजेचं काय असेल माहितीये? सीएए अत्यंत गरजेचं आहे. एनआरसी अत्यंत गरजेचं आहे. SIR अत्यंत गरजेचं आहे. कळलं? याला आपल्याकडे विरोध का होतोय? उद्या जर अशा लाखोंच्या संख्येनं तमिळनाडूमध्ये श्रीलंकेतून शरणार्थी आले, तसे पूर्वी आलेलेच होते,
आणि जम्मू काश्मीरमध्ये आणि अमृतसरमध्ये असे हजारो घुसखोर मुसलमान आले तर या देशाची अवस्था नेमकी काय होणार आहे? अर्थात मग अशा वेळी त्यांचा कळवळा आलेला एखादा अभिजित दिपके त्यांना मिळेल किंवा त्यांना एखादा सुप्रीम कोर्टातला निष्णात वकील कपिल सिब्बल मिळेल त्यांची केस लढवायला आणि त्यांना सपोर्ट करायला तिकडे जर्मनीत बसलेला ध्रुव राठी किंवा इथले आणखीन त्यांचे समर्थक असलेले रवीश कुमारही दिसतील आणि मग बघता बघता संपूर्ण देशात एक ठिणगीचं रूपांतर वणव्यात देखील होईल. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, प्रेक्षको, हे केवळ स्पेनमध्ये घडतंय म्हणून ह्याकडे दुर्लक्ष करू नका. जरी आमच्यातलं अंतर स्पेन आणि भारताचं 7,500 किलोमीटर असलं ना तरी देखील लक्षात घ्या, हा धडा इज क्लोज टू अस, सो क्लोज दॅट इट इज लाईक स्किन. एखाद्या त्वचेला एखादं काहीतरी खरचटावं, लागावं, रक्त यावं ना, तसं हे आपल्याला वॉर्निंग देत आहे की जे स्पेनमध्ये घडलं ते उद्या तुमच्या शहराच्या बाबतीत, तुमच्या देशाच्या बाबतीतही घडू शकतं. तुर्तास इथेच थांबतो. प्रेक्षको, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आपल्याला जरूर कळवा. कदाचित तुमची मतं याच्यापेक्षा वेगळी असतील ती सभ्य भाषेत जरूर व्यक्त करा. पण या देशावर जर प्रेम करत असाल तर हा कार्यक्रम शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निरुडकर शो.